विधान परिषदेसाठी भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली 30 जणांची यादी। लोकसभा विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप विधान परिषदेत पाठवणार नाही। संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवारी स्वीकारावी, काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी। स्वपक्ष आणि मित्रपक्षाच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय याकडे लक्ष। धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल। पोलिसांकडून अजून गुन्हा दाखल नाही। शिवाजी कोण होता पुस्तकाचं आज जाहीर वाचन। बारामतीच्या पोटनिवडणुकीत 2024च्या तुलनेत 13% मतदान घटलं। 2024ला 71% तर काल 58% मतदान। निवडणूक एकतर्फी असल्यानं मतदारांमध्ये दिसला निरुत्साह। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही कायम। कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती, मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पावलं उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप। बंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात आज करणार कोर्टात हजर। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरती अत्याचार प्रकरणी दाखल आहे गुन्हा। नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींचा एसआयटीनं पुन्हा ताबा घेतला। कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणामध्ये आज कोर्टात हजर करणार। नाशिक पाठोपाठ मुंबईत देखील कॉर्पोरेट जिहाद। 19 वर्षीय तरुणाला सोबत काम करणाऱ्या तरुणीचे अश्लील मेसेज, फोटो, व्हिडिओ। अशरफ नावाच्या तरुणावरती गुन्हा दाखल। लॉजवरती जात शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई। बादलीभर पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत। टँकरवरती ग्रामस्थांची झुंबड। माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल। पेट्रोल डिझेल दरवाढीचा कुठलाही प्रस्ताव नाही। 25 ते 30 रुपये दरवाढीचं वृत्त दिशाभूल करणारं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। इराणवरती अण्वस्त्र हल्ल्याची ट्रम्प यांनी फेटाळली शक्यता। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी न हटवण्यावरती ट्रम्प ठाम। ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख केल्यावरती संतापाची लाट। भारताकडून कडाडून निषेध। भारत महान देश असल्याची दूतावासाची सारवासारव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.